नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. युरोपातील बडी राष्ट्र हमासचा दहशतवाद नजरेआड करून पॅलेस्टाईनला मान्यता देत आहेत. आपल्या देशामध्ये राजकीयदृष्ट्या मुस्लिम स्थलांतरित आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील अशा प्रकारची तरतूद करत आहेत. या नेत्यांच्या मागे न जाता इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी वेगळी वाट धरलेली आहे. युरोपातील वाकलेल्या नेत्यांच्या गर्दीमध्ये मेलोनी ठसठशीतपणे उठून दिसत आहेत. मेलोनी यांनी 2 अटी ठेवलेल्या आहेत. एकतर पोलिसांची सुटका झाल्याशिवाय पॅलेस्टाईनला मान्यता नाही, आणि त्यांनी जी दुसरी अट सांगितलेली आहे ती अट म्हणजे पॅलेस्टाईनच्या मान्यतेला अप्रत्यक्षपणे दिलेला नकारच आहे. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, आणि या सभेमध्ये पॅलेस्टाईन विरुद्ध इस्रायल हा मुद्दा जबरदस्त गाजतोय. युरोपमध्ये तर पॅलेस्टाईनला मान्यता या मुद्द्यावरून उभी आडवी फूट पडलेली दिसते. सुरुवातीला UK, फ्रान्स, पोर्तुगाल या देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिली, आणि त्यापाठोपाठ बेल्जियम, लक्झेंबर्ग, मोनाको, माल्टा, एंडोरा या छोट्या छोट्या देशांनी सुद्धा पॅलेस्टाईनला मान्यता देऊन टाकली. मोनाकोबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती असेल, युरोपमधला छोटासा देश आहे, परंतु एंडोराबद्दल तर आपण ऐकलं सुद्धा नसेल. फ्रान्स आणि स्पेनच्या मध्ये ज्या पर्वतराजी आहेत त्या पर्वतराजींमध्ये हा छोटासा देश अस्तित्वात आहे. युरोपमधल्या तब्बल 12 देशांनी आतापर्यंत पॅलेस्टाईनला मान्यता दिलेली आहे. जगातील एकूण 193 पैकी 157 देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिलेली आहे. तरी सुद्धा पॅलेस्टाईनचं अस्तित्व या जगामध्ये निर्माण होणं जवळजवळ कठीण दिसतंय. आतापर्यंत आपण जगाचं राजकारण जर बघितलं तर युरोपचं जे परराष्ट्र धोरण आहे ते अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचं शेपूट धरून पुढे पुढे जात आहे असं आपण पाहिलं असेल. ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांबद्दल सुद्धा तेच म्हणावं लागेल. परंतु पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावरून आता एका बाजूला अमेरिका आणि इस्रायल आणि दुसऱ्या बाजूला युरोपातील देश ऑस्ट्रेलिया, कॅनडा अशा प्रकारचं चित्र दिसतंय. याच्यामध्ये युरोपियन देशांना अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाची जिरवायची आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची जी मनमानी चालू आहे त्यांना झटका द्यायचा आहे, ही बाब तर उघड आहे. परंतु स्थानिक राजकारणाचा कंगोरा सुद्धा या नीतीच्या मागे निश्चितपणे दिसतोय. इटली हा सुद्धा युरोपमधला देश आहे, परंतु इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी याच्या संदर्भात अत्यंत स्पष्ट आणि परखड अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. त्यांनी दहशतवादाच्या धोक्याकडे सगळ्या जगाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे. जॉर्जिया मेलोनी यांनी पॅलेस्टाईनला मान्यता या विषयावर जी काही भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेचं जगातले सगळे असे लोक ज्यांचं डोकं ठिकाणावर आहे ते कौतुक करताना दिसत आहेत. काय म्हणाले जॉर्जिया मेलोनी? जॉर्जिया मेलोनी असं म्हणालेत की पॅलेस्टाईनला मान्यता द्यायला आमची काहीच हरकत नाही आहे, परंतु त्याच्या आधी हमासने सर्व ओलिसांची सुटका केली पाहिजे. इस्रायलचे जे ओलीस हमासच्या ताब्यामध्ये आहेत त्यांची आधी सुटका झाली पाहिजे. आणि दुसरी अट त्यांनी जी ठेवली आहे ती अट तर भयंकरच आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की पॅलेस्टाईनमध्ये जे काही सरकार स्थापन होईल त्या सरकारचा हमासशी कोणत्याही प्रकारे संबंध असू नये. याच्यातली जी पहिली अट आहे पोलिसांची सुटका करण्याची ती पूर्ण होऊ शकते, परंतु दुसरी अट पूर्ण करणं अशक्य आहे. कारण भारतामध्ये लष्कर ए तोयबाचे जे दहशतवादी उत्पात माजवतात ते आपल्या दृष्टीने दहशतवादी आहेत, परंतु पाकिस्तानमध्ये त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हटलं जातं. आणि हमासच्या दहशतवाद्यांच्या बाबतीत हेच आहे. जगातले सगळे मुस्लिम देश हमासच्या बाबतीत सहानुभूती बाळगून आहेत, आणि हमास हा त्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्य सैनिकांचा गट आहे जो गाझा पट्टीला इस्रायलच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी संघर्ष करतोय. जॉर्जिया मेलोनी यांनी घातलेली दुसरी अट जगातील मुस्लिम देशांसाठी अशक्य कोटीतील अट आहे. जगातील बहुसंख्य मुस्लिम देश या अटीचा स्वीकार करू शकणार नाहीत, त्याचं समर्थन करू शकणार नाहीत. त्यामुळे असं मानलं जातं की जॉर्जिया मेलोनी यांची ही अट म्हणजे पॅलेस्टाईनच्या मान्यतेला दिलेला अप्रत्यक्ष नकार आहे. जगातील मुस्लिम देशांचा विचार एका बाजूला, परंतु जगातल्या विचारी लोकांचा जर कल आपण जाणून घेतला तर जॉर्जिया मेलोनी जे काही म्हणाल्या त्याच्यामध्ये चूक काही आहे असं त्यांना अजिबात वाटण्याची शक्यता नाही आहे. हमास ही एक दहशतवादी संघटना आहे, आणि या दहशतवादी संघटनेचा पॅलेस्टाईनच्या सरकारमध्ये कोणताही सहभाग असू नये असं जर त्या म्हणत असतील तर त्या योग्यच म्हणतायत. एका बाजूला ब्रिटन, फ्रान्स, पोर्तुगालसारखे बडे देश पॅलेस्टाईनला मान्यता देत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला जॉर्जिया मेलोनी वेगळ्या प्रकारची भूमिका घेत आहेत. ही भूमिका अक्षरशः डोळ्यात भरण्यासारखी आहे. कारण ब्रिटनचे नेते, फ्रान्सचे नेते या गैरसमजामध्ये आहेत की उद्या पॅलेस्टाईन स्थिरस्थावर झाला तर काय होईल. युरोपमध्ये जे स्थलांतरित मुस्लिम आहेत जे तिथून आलेले आहेत, गाझामधून आलेले आहेत, ते तिथे परततील, आपलं घरटं तिथे निर्माण करतील, परंतु हा त्यांचा निव्वळ गैरसमज आहे. भारतामध्ये ज्या मुसलमानांनी पाकिस्तानची मागणी केली, देशाची फाळणी झाल्यानंतर त्यातले बरेच मुसलमान इथेच राहिले, आज ते पुन्हा इथे नवा पाकिस्तान बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला माहिती आहे देशभरामध्ये सध्या आय लव्ह मोहम्मद अशा प्रकारच्या रॅली निघत आहेत, आणि कोणतंही कारण नसताना या रॅली निघत आहेत.
जगभरातील वेगवेगळ्या मुस्लिम देशातून वेगवेगळ्या कारणासाठी मुस्लिमांनी युरोपमध्ये स्थलांतर केलं. हे स्थलांतर म्हणजे युरोपला युरेबिया करण्याच्या व्यापक कारस्थानाचा भाग आहे. हे ओळखण्याची कुवत युरोपमधल्या फार कमी नेत्यांमध्ये आहे. युरोपमधील बाकी नेते बधीर मानसिकतेतून हे स्थलांतर स्वीकारतायत. या स्थलांतरितांना डोक्यावर घेताना दिसत आहेत. जॉर्जिया मेलोनी या कळपामध्ये सामील व्हायला तयार नाही आहेत. युरोपमधील नेते अल्पकालीन फायद्यासाठी कमरेत वाकण्याचा अवसानगतकीपणा करतायत. हे नेते एका बाजूला आणि जॉर्जिया मेलोनी यांनी इटालीच्या हितासाठी घेतलेली मर्दानी भूमिका एका बाजूला, अशा प्रकारचं चित्र युरोपमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पॅलेस्टाईनच्या संदर्भात आपण जी विधानं केली आहेत त्यानंतर इटली पेटेल याचा अंदाज पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना नसेल असं मानणं मूर्खपणाचं आहे. तरी सुद्धा त्यांनी सत्य बोलण्याचं धाडस दाखवलं. त्यांनी हे ठणकावून सांगितलं की हिंसाचाराची सुरुवात हमासने केली होती आणि त्यांच्या विधानानंतर अपेक्षित तेच झालं. इटलीमध्ये विशेष करून मिलानमध्ये हजारो मुस्लिम रस्त्यावर उतरले आणि त्यांनी दंगे धोपे सुरू केले, तोडफोड सुरू केली. काही डाव्या संघटनांनी गाझामध्ये इस्रायलचे जे हल्ले सुरू आहेत त्या हल्ल्यांच्या विरोधात बंदची हाक दिली होती. त्यामुळे डावे सुद्धा त्यांना सामील झाले. म्हणजे भारतामध्ये डावे आणि हिरवे एकत्र येऊन भारत पेटवण्याचं काम करत असतात. ते चित्र या विधानानंतर इटलीमध्ये प्रत्यक्षात आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालं. इटलीमध्ये मुस्लिमांनी जी तोडफोड आणि जाळपोळ केलेली आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत 60 पोलीस जखमी झालेले आहेत. त्याच्यामुळे हिंसाचाराची व्याप्ती किती मोठी आहे, किती तीव्र आहे हे आपल्या लक्षात येऊ शकेल. सरकारी मालमत्ता असो किंवा खासगी मालमत्ता, दंगेखोरांनी काही सोडलं नाहीये. जिथे मिळेल तिथे तोडफोड केली, लुटपाट केली, जाळपोळ केली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कोट्यवधीच्या मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे. टॉमी रॉबिन्सन जे ब्रिटनचे राष्ट्रवादी नेते आहेत त्यांनी 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला होता की इटलीमध्ये धर्मांध मुसलमान, मूलतत्ववादी मुसलमान कसं सरकारवर दबाव आणण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि सरकारला दाबण्यासाठी, चिपण्यासाठी हर प्रकारच्या तोडफोडी, जाळपोळी या जमावाकडून करण्यात येत आहेत. टॉमी रॉबिन्सन याच व्हिडिओमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टारमर यांना साप म्हणतात. त्याचं कारण स्पष्ट आहे. कियर स्टारमर हे ते नेते ज्यांनी युरोपमध्ये सर्वप्रथम पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची घोषणा केली होती आणि त्यावेळी ते म्हणाले होते की सप्टेंबरमध्ये आम्ही पॅलेस्टाईनला अधिकृतपणे मान्यता देऊ. स्टारमर जे काही म्हणाले होते ते त्यांनी करून दाखवलं. अर्थात याच्यामागे मतांचं राजकारण आहे. आधी ब्रिटनने केलं, त्याच्यानंतर फ्रान्सने नंबर लावला, त्याच्यानंतर पोर्तुगाल आणि आज अशी परिस्थिती आहे की युरोपमधले सगळे छोटे मोठे देश पॅलेस्टाईनला मान्यता देऊन मोकळे झालेले आहेत. या गर्दीमध्ये इटालीने आपलं वेगळेपण दाखवलेलं आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी पॅलेस्टाईनला मान्यता देणार नाहीत अशा प्रकारची अटकळ बांधण्यात येत होती. त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांची सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी मेलोनी यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. हजारो मुस्लिम पॅलेस्टाईनचे झेंडे घेऊन इटलीच्या रस्त्यावर उतरले आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ त्यांनी घोषणाबाजी केली होती. जॉर्जिया मेलोनी या दबावासमोर झुकल्या नाहीत. त्यांनी तेच केलं जे त्यांना करायचं होतं. इटलीमध्ये जे मुसलमान पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले ते कोण आहेत? ते मूळचे इटालियन नाही आहेत. ते स्थलांतरित आहेत, ते उपरे आहेत. जेव्हा त्यांना गरज होती तेव्हा इटलीने त्यांना उदार आश्रय दिला. आज जिथे त्यांनी आश्रय घेतला तिथेच ते दंगे करतायत, तोडफोड करतायत. खाल्ल्या ताटामध्ये थुंकण्याचं काम हे स्थलांतरित करतायत आणि या वृत्तीला इटालियन नागरिकांनी विरोध करण्याची मानसिकता बनवलेली आहे. सुदैवाने जॉर्जिया मेलोनी या एकाकी नाही आहेत. त्यांच्यासारखी समंजस आणि समतोल भूमिका मांडणारे, त्यांच्यासारखी सत्य आणि परखड भूमिका मांडणारे अन्य देशसुद्धा आहेत. या देशाच्या नेत्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या या सर्वसाधारण परिषदेमध्ये आपला आवाज बुलंद केला. सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री विवियन बालकृष्णन या परिषदेमध्ये म्हणाले की पॅलेस्टाईनने सुद्धा इस्रायलचं अस्तित्व मान्य केलं पाहिजे आणि दहशतवादाचा धिक्कार केला पाहिजे. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबाओ सुबियांतो यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडली. त्यांनी म्हटलं की इस्रायलच्या अस्तित्वाचा तुम्ही आदर केला पाहिजे आणि इस्रायलच्या सुरक्षेची तुम्ही हमीसुद्धा दिली पाहिजे. या सगळ्या ज्या भूमिका आपण पाहिल्या तर या भूमिका अत्यंत समतोल अशा प्रकारच्या भूमिका आहेत. म्हणजे एकांगी भूमिका मांडून इस्रायलला चेपण्याचं काम या 3 देशांपैकी कोणत्याही देशाने केलेलं नाही आहे. त्यामुळे या तिन्ही देशांचं अत्यंत कौतुक आहे. डोनाल्ड ट्रम्प हे सध्याच्या काळातलं सगळ्यात चर्चित व्यक्तिमत्व. संयुक्त राष्ट्रांची सर्वसाधारण सभा न्यूयॉर्कमध्ये होत असल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प या सभेमध्ये सहभागी होणं अपेक्षित सुद्धा होतं आणि स्वाभाविक सुद्धा होतं. डोनाल्ड ट्रम्प इथे आले, त्यांनी भाषण ठोकलं, त्यांनी आपली तिखट मतं अत्यंत परखडपणे व्यक्त केली. डोनाल्ड ट्रम्प असं म्हणाले की पॅलेस्टाईनला मान्यता देणं म्हणजे दहशतवाद्यांनी केलेल्या अत्याचाराला पुरस्कार देण्यासारखं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारची आर्थिक नीती भारताच्या हितावर वरवंटा चालवणारी आहे असं स्पष्टपणे दिसतंय. परंतु त्यांच्या अशा अनेक भूमिका आहेत ज्या भूमिकांचं कौतुक करणं भाग आहे. त्या भूमिका विशेष करून ज्या चीनच्या संदर्भात आहेत, ज्या पॅलेस्टाईनच्या संदर्भात आहेत, त्यांच्या अनेक भूमिका भारताच्या भूमिकेशी समांतर जाणाऱ्या दिसतात. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सध्या जो वाद प्रचंड पेटला आहे त्याची सुरुवात मुळात कुठून झाली? हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये घुसले, त्यांनी इस्रायली नागरिकांचं अपहरण केलं, त्यांना ओलीस ठेवलं आणि त्याच्यानंतर चिडलेल्या इस्रायलने गाझापट्टीमध्ये ठोकाठोक सुरू केली. हमासच्या दहशतवाद्यांनी टिपायला सुरुवात केली. म्हणजे दोष इथे इस्रायलचा नाहीये, सुरुवात केली हमासने आणि आज सगळं जग ठपका ठेवतंय इस्रायलवर. हे जे काय सुरू आहे त्याचे पडसाद संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेमध्ये उमटणं अपेक्षित होतं, त्याप्रमाणे ते उमटले सुद्धा आणि बहुसंख्य देशांनी इस्रायलला दोष देण्याचं काम केलं. परंतु असे मोजके देश आहेत ज्यांनी इस्रायलच्या हिताची काळजी घेतली, इस्रायलची बाजू सुद्धा तेवढ्याच ठामपणे आणि खंबीरपणे मांडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये इटली आहे, त्याच्यामध्ये सिंगापूर आहे, इंडोनेशिया आहे आणि अर्थातच अमेरिका आहे. जगातील 193 पैकी 157 देशांनी आतापर्यंत पॅलेस्टाईनला मान्यता दिलेली आहे. परंतु ही मान्यता निरर्थक आहे. मान्यता देणाऱ्या देशांमध्ये भारत सुद्धा आहे आणि भारताने काही दशकाआधीच पॅलेस्टाईनला मान्यता दिलेली आहे. जोपर्यंत इस्रायल मनावर घेत नाही, इस्रायलला जोपर्यंत असं वाटत नाही की पॅलेस्टाईन अस्तित्वात यावा, तोपर्यंत पॅलेस्टाईन अस्तित्वात येऊ शकत नाही. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ठणकावून सांगितलेलं आहे, पॅलेस्टाईन कोणत्याही परिस्थितीमध्ये अस्तित्वातच येणार नाही आणि ते जर म्हणालेत तर ते करून सुद्धा दाखवतील. आणि या मुद्द्यावरून इस्रायलशी पंगा घेण्याची क्षमता जगातल्या कोणत्याही देशामध्ये नाही आहे. आणि इस्रायल असं का म्हणतोय हे सुद्धा लक्षात घेण्याची गरज आहे. एका बाजूला हमासचे सगळे नेते इस्रायलला नष्ट करण्याचे मनसुबे रचत आहेत, इराणसारखे देश त्यांना पाठिंबा देत आहेत. जगातील अनेक मुस्लिम देश हमासला छुपा किंवा उघड पाठिंबा देताना दिसत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये इस्रायल स्वतःच्या शेजारी निखाऱ्यांची ही रास कशाला निर्माण करेल, कशाला असे निर्णय घेईल की ज्या निर्णयाचे चटके इस्रायलला भविष्यामध्ये सतत बसत राहणार आहेत. त्यामुळे इस्रायलची भूमिका अत्यंत योग्य आहे. जर हमासला इस्रायलचं अस्तित्व मान्य नाही आहे तर इस्रायलला पॅलेस्टाईनचं अस्तित्व मान्य असण्याचं काहीही कारण नाही आहे. खरं तर आपल्या नेत्यांमध्ये ही धमक असती. म्हणजे स्वातंत्र्य जेव्हा देशाला मिळालं तेव्हाची गोष्ट सांगतोय, देशाची फाळणी झाली, आपल्या देशाच्या नेत्यांनी पाकिस्तानचं अस्तित्व मान्य केलं. जर इस्रायलसारखी मानसिकता असलेले नेते त्यावेळी आपल्या देशामध्ये असते तर कदाचित हे घडलंच नसतं. आणि घडल्यानंतर सुद्धा परिस्थिती नियंत्रणात आणणं शक्य होतं. त्यावेळी जर इस्रायलसारखी भूमिका घेऊन आपण पाकिस्तानला वारंवार ठोकत राहिले असतो, जसे आज ठोकतोय, आपण सर्जिकल स्ट्राईक केली, आपण हवाई हल्ला केला, आपण ऑपरेशन सिंधूर राबवलं, तशा प्रकारची भूमिका जर स्वातंत्र्यानंतर या देशाच्या नेत्यांनी घेतली असती तर कदाचित पाकिस्तानचे आज आपल्याला इतके चटके बसले नसते. त्यामुळे इस्रायल जे काही करतोय ते बघून बहुसंख्य हिंदूंचं मन अत्यंत सुखावतंय. इस्रायल जे काही करतोय ते योग्यच करतोय अशी त्यांची भूमिका आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. नेहमीप्रमाणे कॉमेंट करताना तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय ते अवश्यमेव नोंदवा. सबस्क्राईब करा न्यूज टंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.